नमस्कार, मी रुपेश दरक. नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. प्रशासनाला प्रामाणिक तहसीलदार मिळेना, अवैध रेती उपसा थांबेना. आरोग्य अधिकारी सवडी अंती कामावर, जनतेचा नाहक बळी. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या स्थलांतराला उद्घाटनानंतर लागले 1 वर्ष. महाराष्ट्रातील व भारतातील नयनरम्य काजवा महोत्सव सुरू. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्यामुळे रात्री 1 वाजेच्या सुमारास खंडू दिगंबर भुरळे वय वर्ष 21 या तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. तालुका आरोग्य अधिकारी आर्यन टोंपे यांना संतप्त जनतेने चोप दिला. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्यामुळे रात्री 1 वाजेच्या सुमारास खंडू दिगंबर भुरके वय वर्ष 21 या तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी सकाळी 7च्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. तालुका आरोग्य अधिकारी आर्यन टोंपे यांना संतप्त जनतेने चोप दिला. पोलीस उपस्थित असताना सुद्धा पोलिसांना न जुमानता जलधारा येथील नागरिकांनी शासकीय मालमत्तेचे नुकसान न करता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड केली. या अगोदर याच दवाखान्यामध्ये उपचाराअभावी 2 महिन्यापूर्वी जयवाल चौफाडे राहणार सावरगाव तांडा, सुखदेव धोत्रे राहणार जलधारा या लोकांचा सुद्धा मृत्यू झाला. या दवाखान्यात 2 वैद्यकीय अधिकारी असताना सुद्धा त्यांच्यामध्ये समन्वय नसल्या कारणाने या परिसरातील नागरिकांना उपचाराअभावी अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. ही घटना वाऱ्यासारखी पसरली असता जवळील इस्लापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हजर असताना सुद्धा जनतेला पांगवण्याकरिता दंगा नियंत्रणाची गाडी बोलवावी लागली. आता सध्याला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोलीस तैनात करण्यात आले असून या दवाखान्याला छावणीचे स्वरूप आले आहे. सध्या तणावपूर्ण शांतता आहे. नांदेडमधील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतराचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. शहरापासून लोहा रोडवर 4 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आलेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर तब्बल 1 वर्षाने ही वास्तू वापरात येत आहे. हे विशेष. नांदेडमधील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे तसेच जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरापासून लोहा रोडवर 4 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आलेले आहे. शासकीय रुग्णालय इमारतीत ही वास्तू स्थलांतरित होत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णालय स्थलांतराला सुरुवात झाली. या इमारतीमधील वरिष्ठ महाविद्यालय, पॅथॉलॉजी लॅब, वैद्यकीय अधिष्ठिता विभाग आदी विभागांचे स्थलांतर झाले आहे. अपघात विभाग, ओपीडी आणि मुख्य इमारतीचे सध्या स्थलांतर सुरू आहे. येणाऱ्या आठवड्यात संपूर्ण रुग्णालयाचे स्थलांतर होईल ही अपेक्षा आहे. रुग्णालयाचे स्थलांतर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली, यवतमाळ, लातूर आदी जिल्ह्यातून येणाऱ्या शेकडो रुग्णांना विष्णुपुरी येथील नूतन इमारतीमध्ये उपचार घेणे सुखद जाणार आहे. परंतु शहरापासून ते लांब गेल्याने शहरवासियांना प्रचंड हाल अपेष्टांना सामोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झाल्याच्या नंतर तब्बल 1 वर्षाने ही वास्तू वापरात येत आहे. हे विशेष. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तसेच रुग्णालयाचे स्थलांतर अंतिम टप्प्यात आहे. शहरापासून लोहा रोडवर 4 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आलेल्या कैलासवासी शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या इमारतीमध्ये हे स्थलांतर होत आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शेती माफियाशी संबंधित असणारे तहसीलदार चव्हाण व VN भोळे, तोटावार, बिलोलीकर यांना त्वरित निलंबित करा व एखादा तहसीलदार जो वाळू माफियावर लक्ष देईल त्यांची निवड करा. अन्यथा सोमवारी आम्ही आत्मदहन करू असा इशारा शिवाजी गादगे यांनी दिला. याला जबाबदार कोण, कर्मचारी का शेती माफिया? कायदा मोठा की गुंडागर्दी असा प्रश्न निर्माण झालाय. रेती माफियांशी संबंध असणारे तहसीलदार चव्हाण व NT भोळे, तोटावार, बिलोलीकर यांना त्वरित निलंबित करा. एखादा तहसीलदार जो वाळू माफियांवर लक्ष देईल त्याची निवड करा.
अन्यथा सोमवारी आम्ही आत्मदहन करू असा इशारा शिवाजी गादगे यांनी दिला आहे. बिलोली तालुक्यातील एसगी, बोळेगाव व माचनूर या तिन्ही ठिकाणी अवैधरित्या वाळूचे जेसीपीद्वारे उत्खनन चालू असून हे त्वरित रोखले पाहिजे. या ठिकाणी कंधारचे तालुका तहसीलदार हे राजकीय व रेती माफियांचा लगा लावून केवळ रेती माफियांच्याच कामासाठी बिलोलीचे प्रभारी तहसीलदार हे पद मिळवले. तहसीलदार नोकरी कमी आणि वाळू माफियांची चाकरी जास्त करतो. आंध्रा नदी पात्रातील मौजे एसगी जवळपास 73 करोड, बोळेगावचे 56 करोड तर माचनूरचे 32 करोड असे तीनही ठिकाणचे रेतीचा महसूल काढला असता 161 कोटी रुपयांचा अवैध रेती चोरीच्या माध्यमातून शासनाचा महसूल बुडाला आहे. याला जबाबदार कोण? कर्मचारी का रेती माफिया? कायदा मोठा की गुंडागर्दी असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मान्य न झाल्यास श्री शिवाजी गादगे, शीलरत्न जाधव, धोंडीबा शिंदे, संजय जाधव, सुरेश जाधव, कपिल नागनीकर हे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत. आंध्रा नदीच्या पात्रामध्ये जेसीबीद्वारे होणारे अवैध रेती उत्खनन त्वरित बंद करा व रेती माफियाशी संबंध असणारे तहसीलदार आणि नायक तहसीलदार विजय चव्हाण, गोळेसाहेब यांना त्वरित आहे की नाही कारवाई निलंबनाची कारवाई करा, अन्यथा सोमवारी मी आत्मदहन करणार. रात्रीच्या प्रकाशाचा अद्भुत खेळ. ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवता जणू काजव्यांच्या रूपात धर्तीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातो. काजवा महोत्सव पाहण्यासाठी अहमदनगर, नाशिक, मुंबई, पुणेवरून पर्यटक येतात. काजवा पाहण्यासाठी पूर्ण अंधार करावा लागतो तरच काजवे दिसतात. अकोले तालुक्यातील भंडारदरा, शेंडी, साम्राज्य, घाटघर परिसरात काजवा महोत्सव. रात्रीच्या प्रकाशाचा अद्भुत खेळ. ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोच तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रूपात धर्तीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरले, इथे रात्रच चांदणींची झालीये असा आभास काजव्यांच्या मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशात अद्भुत खेळ तासन तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुकतेच काजवे पाहणे निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो. निसर्गप्रेमींसाठी शेंडी परिसरातील छोटे मोठे हॉटेलमध्ये जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय असल्याने पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली आहे. काजवा महोत्सव पाहण्यासाठी अहमदनगर, नाशिक, मुंबई, पुणेवरून पर्यटक येतात. काजवा पाहण्यासाठी पूर्ण अंधार करावा लागतो तरच काजवे दिसतात. आणि या ठिकाणी येऊन या अशा स्वर्गाचा अनुभव घ्यावा. मी तर म्हणेन की हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. भलेही लोक म्हणतात की काश्मीर, स्वित्झर्लंड हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे, पण जो माणूस या काजव्यांच्या काळामध्ये भंडारदरा परिसरात येतो त्याला स्वर्गाची अनुभूती नक्कीच येईल असं माझं म्हणणं आहे. आणि या भंडारदरा परिसरामध्ये आता हे काजवे दिसतात किंवा भंडारदरा धरणाचा जो काही परिसर आहे तो बघण्यासारखा आहे, तो अनुभवण्यासारखा आहे. तर इथे जी काही त्या अनुषंगाने इथे जी काही पर्यटनाच्या सोयी झालेल्या आहेत, सुविधा झालेल्या आहेत त्याही अनुभवण्यासारख्या आहेत. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी येऊन तुम्ही जेव्हा रात्रीच्या वेळी बाहेर पडता त्यावेळेला तुम्हाला काय दिसेल याची तुम्ही कधीच गॅरंटी देऊ शकत नाही, तुम्ही कधीच खात्री देऊ शकत नाही. तुमचं नशीब जर चांगलं असेल तर तुम्हाला इथे बिबट्याही दिसेल, एखादा रानडुक्करही दिसेल, एखादा मण्यार दिसेल किंवा एखादा कोबराही दिसेल. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. प्रशासनाला प्रामाणिक तहसीलदार मिळेना, अवैध रेती उपसा थांबेना. आरोग्य अधिकारी सवडी अंती कामावर, जनतेचा नाहक बळी. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या स्थलांतराला उद्घाटनानंतर लागले 1 वर्ष. महाराष्ट्रातील व भारतातील नयनरम्य काजवा महोत्सव सुरू. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.